नमस्कार मंडळी. तर आजची सुरुवात अशी आहे की हिचं कपाट मला आवरायचंय, कपड्यांचा खूप पसारा करून ठेवलेला आहे. तर आता ही मस्त इथे खेळते बघा. तिला आता ती पहिल्यांदा बसायला बघते. मी तो व्हिडिओ तुमच्या समोरच दाखवलेला आहे. ती आत्ताच बसायला बघते. ही पहिली वेळच आहे. तर तिचे ते प्रयत्न चालू आहे, तोपर्यंत मी दाखवते या. हा बघा, बाहेरून एवढा छान कपाट दिसतोय, पण आतून बघा किती पसारा तिने करून ठेवलाय. तिने म्हणजे आम्हीच हो. तिचे कपडे काढता काढता सगळे कपडे आम्हीच काढतो आणि नंतर एक कपडा काढायला गेलो तर सगळे कपडे अंगावर येतात. तर म्हटलं आजच आपण सगळे कपडे अंगावर घेऊया. बाळ लहान आहे, परंतु कपड्यांचा पसारा मात्र खूप आहे. अजून ती मोठी नाही, परंतु मी तिच्यासाठी थोडे क्लिप्स, वेगवेगळे शूज घेतलेले आहेत. बघा, हे मी पटकन आता घड्या घालून घेते कपड्यांच्या. जे रेग्युलर आहेत ते वेगळे ठेवते आणि तिचे जे थंडीचे आहेत ते वेगळे ठेवते. आज जरी कपड्यांचा पसारा आवरला तरी 2-3 दिवसांनी तो पसारा असतोच. हे सगळे कपडे एवढे तिचे आहेत. आता बघा, मी सगळे वेगवेगळे करून ठेवलेले आहेत. रेग्युलरच्या वेगळे, थंडीचे वेगळे, तिच्या कॅप वेगळ्या ठेवल्यात, पॅन्ट वेगळ्या ठेवलेले आहेत. असे छान घडी करून मी ठेवते. काही कपडे तिचे मोठे सुद्धा आहेत, जे मी मला आवडतात म्हणून आधीच घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे कपाट खूप भरलेला दिसतोय. आता काही कपड्यांचं कसं झालंय की मला असं वाटतंय कपाटातच ते छोटे होत आहेत की काय. कारण मी आता कपडे त्यातले काढले तिचे. ती लहान असताना असं वाटत होतं की मोठे होतील, परंतु मी आता बाहेर काढले एक 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 तर ते मला खूप छोटे वाटायला लागले. तिला होत सुद्धा नाही. मग आता काय करणार, म्हणून मग तसेच ते बॉक्समध्ये ठेवून दिलेले आहेत. तर बघा, ह्या 2 फ्रॉकी घेतलेल्या व्हाईट कलरच्या सेम आहे, पण मला खूप आवडलेल्या म्हणून मी त्या घेऊन ठेवल्यात. शक्यतो ह्या तिला 1 वर्षाच्या झाल्याच्या नंतरच उपयोगी येतील. आता आपण मी ठेवते हँगरलाच. आणि हा बास्केट घेतलेला मी, याच्यामध्ये रेग्युलर पॅन्टी तिच्या आहेत घालायच्या त्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून पसारा पटकन कमी होतो. आता ती बघा बॉटल घेऊन कशी दूध पित होती. कपाट पण माझं मस्त इकडे लावून झालेलं आहे. असं मी वर्गीकरण करून ठेवलंय, म्हणजे जरी तिच्या पप्पानी कपडे काढायला गेले तरी त्यांना लगेच सहज भेटून जातील, असं मी ठेवलंय. तर काही गोष्टी तिच्या जन्मताच्या आहेत, तर त्या सुद्धा मला अजून आठवतात किंवा त्यावेळची ती आठवण होते, म्हणून मी त्या सुद्धा जपून ठेवल्यात. बघू हळूहळू कपाट अजून तिचं मोठं करू. आता बघा कसं छान दिसतंय. निदान दिवसभराचं एक काम तरी झालं. चला आता मी तिला झोपवते. तिचं सुद्धा खेळून झालंय. बघा तिला कशी मी झोपवले, दूध तिची ती पिऊन मोकळे झाले. आता तिची बघा अशी ती खोडकर आहे. झोप आले, परंतु नाटकं बघा एक एक. आता ती झोपले तोपर्यंत मी अजून 2-4 कामे बारीक बारीक आहेत ती करून घेते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.